अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या नवऱ्यानं पैशांसाठी केलेल्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे। चमेली अमित गुटाळ असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। चमेली स्वतः एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत होती। 2015 मध्ये अमित गुटाळशी तिचा विवाह झाला। यानंतर अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत अशी मागणी अमितनं केली। त्यासाठी त्यानं चमेलीचा मानसिक छळ केल्याचाही आरोप करण्यात येतोय। चमेलीच्या आत्महत्येनंतर तिच्या भावानं सहकारनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती। यानंतर चमेलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल अमित गुटाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तिच्या नोकरीच्या हमीवरती 22 लाख रुपयाचं देखील कर्ज घेतलेलं होतं आणि त्याचप्रमाणे त्या मुलीच्या नावावर वडिलांच्या नावावरची शेती होती। त्या शेतीतलाही हिस्सा हवा, तो हिस्सा आपल्या नावावर करून घे म्हणून तो तगादा लावत होता। तिचे फेसबुक व्हॉट्सअप तिच्याकडून पासपोर्ट घेऊन चेक करून तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता अशी तक्रार दिलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही कलम 396 गुन्हा दाखल केलेला आहे। त्या स्त्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत। तो सध्या अमेरिके येथे आहे। अमेरिकेतून परतताच त्याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करीत आहोत।